वक्तव्य असं जातं ज्याचे अर्थ निघतात, ज्याच्याबद्दल चर्चा होते किंवा जे वक्तव्य चुकीचे आहेत हे दादांना पटतं, त्या वेळेस दादा स्वतःहून पुढे येतात आणि म्हणतात की हो, माझ्याकडनं ही चूक झाली होती. मुळात आपण असं एखादं वक्तव्य करणं हे अजित पवारांना चूक वाटत नाही का? कारण त्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांना हे सांगावं लागलं की त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, भाषणामध्ये असं वक्तव्य होऊन गेलं. त्यांनाही हे नाही म्हणता आलं की हे वक्तव्य अचूक होतं म्हणून. जर ते वक्तव्य अचूक नव्हतं तर मग दादांना असं वाटत नाही का की याबाबत आपण जनतेला सांगितलं पाहिजे की मला हे बोलायचं नव्हतं? खरं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी मोदीजी जे काय बोलले त्याच्यावरती उत्तर देऊ इच्छितोय. कारण त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मी त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की महाराष्ट्रातल्या आमदाराला 5 कोटीचा निधी हे महायुतीच्या सरकारनं सरसकट म्हणजे महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्याही विकास कामाला 5 कोटीचा जो निधी असतो तोही दिलेला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे साहेबांच्या मतदारसंघात जी बीडीडी चाळीचं आणखी नवीन काही प्रोजेक्ट आलेले आहेत त्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सरकार पुढाकार घेऊन त्यांच्या मतदारसंघातली कामं, जनतेची कामं, जे महाराष्ट्राच्या हिताची कामं आहेत ते त्या ठिकाणी करते. वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी एका बिल्डिंगचं, शासकीय इमारतीचं उद्घाटन, पायाभरणी त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक कामं आहेत. सरकार विरोधी पक्ष बघून नाही तर त्या ठिकाणी गरज पाहून त्या ठिकाणची विकास कामं करत असतं. त्याच्यामुळं काहीतरी चुकीचं त्यांनी इथं बाजू मांडू नये. त्याचबरोबर त्यांनी मुश्रीफ साहेबांचं उदाहरण त्यांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांनी मतदारांना दम भरला की तुम्ही जास्तीत जास्त मतं आम्हाला द्या, नाहीतर पुढच्या काळामध्ये मी तुमचा आढावा घेतो किंवा तुमच्याकडे बघतो. तर तो मतदाराला नव्हता, तर आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. ज्या भागात तुम्ही राहता त्या भागातून जर मतदार कमी पडलं तर मला तुमच्याकडे बघावं लागेल, अशा पद्धतीचं विधान हे मुश्रीफ साहेबांकडनं झालेलं होतं. ते काही जनतेसाठी नव्हतं तर ते पदाधिकाऱ्यांसाठी होतं, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि दुसरा राहिला प्रश्न आपण विचारला होता की अजितदादा ज्या ज्यावेळी चुकतात ते स्वतः येऊन माध्यमाच्या समोर त्यांची भूमिका मांडत असतात. चूक मोठ्या मनाने ते सांगतात तुम्ही माझ्याकडनं हे अनावधानाने झालेलं आहे. परंतु कालच्या ह्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगू इच्छितो की कालचं जे विधान होतं ते स्वतःच्या मतदारसंघातल्या नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या वेळी ते झालेलं होतं. ते सांगतात की महाराष्ट्रात जसं मी बाहेर फिरत असतो, बाहेर फिरल्याच्या नंतर जसा माझ्या घरावर जास्त अधिकार असतो, अधिकाराने मी घरातल्या लोकांशी बोलू शकतो, त्याच अधिकारवालीनं त्या घरातल्या लोकांसोबत ते बोललेले आहेत.